सलाम सातारा. मी सोमनी घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा धमाल गेम शोमध्ये. आज आपण आहोत साताऱ्यातील पूना गाडगे आणि सर मारवाडी चौक मिलिंद स्कूल रोड वरती असलेले हे शोरूम. याच्या शोरूममध्ये मकर संक्रांती निमित्त अनेक महिला जमा झालेल्या आहेत. आपण त्यांच्याबरोबर आजचा हा सुंदरसा कार्यक्रम घेतोय. तर पाहूयात या कार्यक्रमामध्ये कोण कोण बसले. समर्थ रामदास स्वामी, बरोबर. समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? दासबोध. माझा प्रश्न होता समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला, या प्रश्नाचं उत्तर दासबोध. दासबोध. या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन आजच्या पहिल्या विजेते आपल्याला मिळालेलं आहे. तुमचं नाव? माझे नाव वत्सला सुरेश बाबर. यांनी तिन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत. यांना मिळते पूना गाडगे अँड सन्स तर्फे एक आकर्षक बक्षीस. जोरदार टाळ्या होतं त्यांच्यासाठी. विजेते आपल्याला मिळालेले आहेत. खूप सुंदर असं तुम्ही तिन्ही प्रश्नाची उत्तर दिलेत आणि तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. अभिनंदन. थँक्यू. ह्या पुना गाडगे आणि सन्स यांच्यातर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आणि त्यात मला प्रश्न उत्तर देण्याचा जी संधी मिळाली त्याबद्दल या पुना गाडगे अँड सन्स यांचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. अजून काही प्रश्न आहेत, अजून काही महिला आपल्या बरोबर आहेत. त्यांना विचारूयात, प्रश्न जाणून घेऊयात, उत्तर आणि अजून काही बक्षीस देऊयात. आपलं नाव? मोठ्याने थोडं. आम्ही विचारतो तीन प्रश्न. तीन प्रश्नांचे अचूक उत्तर देताय तर तुम्हाला मिळेल एक आकर्षक बक्षीस पूना गाडगे आणि सन्स तर्फे. त्या अगोदर सातारा जिल्ह्याविषयी तुम्हाला काय माहिती? साताऱ्यात कुठे राहता तुम्ही? मी सोमवारपेठेत राहते. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. साताऱ्यामध्ये बदामी विहीर हे ठिकाण आहे, ते कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? साताऱ्यापासून गाव आहे, त्या गावाचं नाव सगळं नाही माहिती आहे मला. माझा प्रश्न होता साताऱ्यामध्ये बदामी विहीर हे ठिकाण कोणत्या पेठेत आहे? नाहीये, काही हरकत नाही, पुढे जाऊया. या ताई पुढे. तुमचं नाव? माझा प्रश्न आहे बदामी विहीर हे कोणत्या पेठेमध्ये आहे? माझा प्रश्न होता बदामी विहीर ही कोणत्या पेठेत येते किंवा कुठे येते, त्याचा प्रश्नाचं उत्तर खडकर आळी असं सांगितलेलं आहे. अजून एकदा विचारूया, तुमचं नाव? माझा प्रश्न आहे बदामी विहीर हे कोणत्या पेठेत येते? शुक्रवार पेठ येते. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं. या ताई पुढे या. तुमचं नाव पुन्हा एकदा सांग. सुप्रिया कानेकर. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आता तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न. बारामोटीची विहीर आपल्या सातारा जिल्ह्यात आहे, ती कोणत्या गावात येते? माझा प्रश्न होता बारामोटीची विहीर ही कुठल्या गावात येते, या प्रश्नाचं अचूक उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या. दोन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत. आपलं नाव पुन्हा एकदा? सुप्रिया अमित कानेकर. यांनी दोन प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळेल एक आकर्षक बक्षीस पूना गाडगे आणि सन्स यांच्याकडून. त्या अगोदर सातारा जिल्ह्याविषयी काय सांगा? सातारा जिल्ह्यामध्ये किल्ल्यांचं गाव आहे आणि अजिंक्यतारा फेमस किल्ला आहे. त्याच्यामध्ये सज्जनगड पण आहे. कासची फुलं तर सगळे जग. असा हा सातारा जिल्हा आहे. मला तुम्हाला तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. कास पठारावरती आपण फिरायला जातो, ते कास पठारावरती अनेक फुलं उमलतात, बरोबर. जवळपास 18 प्रकारची अशी दुर्मिळ फुलं आहेत की जी जगामध्ये दुसरीकडे कुठेही उमलत नाहीत. ती फक्त कास पठारावरती उमलतात. ती कोणत्या महिन्यात उमलतात? माझा प्रश्न आहे कास पठारावरती उमलणारी फुलं ही कोणत्या महिन्यात उमलतात? पुन्हा एकदा सांगा, कोणत्या महिन्यात उमलतात? ऑक्टोबर. म्हणजे कधी कधी सप्टेंबर एंडिंगला येतात, कधी कधी ऑक्टोबर फर्स्टला पण येतात. सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा तिसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन आपल्याला मिळालेले दुसऱ्या विजेत्या जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आपलं नाव पुन्हा? सुप्रिया अमित कानेकर. सुप्रिया अमित कानेकर यांनी तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तर दिलेत. यांनाही मिळते पूना गाडगे अँड सन्स तर्फे एक आकर्षक बक्षीस. सुरू होते ही आता. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. खूप सुंदर सा खेळ. 2 लेडीज बाद